विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत, निष्काम निराळा गोपी लाविल्या तळा, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत, तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, जोडोनिया कर चरणी ठेवितो माता, चरणी ठेवितो माता, माझे पंढरीनाथा, माझा विनंती माझे पंढरीनाथा, जोडोनिया कर चरणी ठेवितो माता, ठेवितो माता,
वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वातात्मजं वानरायुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. प्रभू श्रोते तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, बोल जरी गंगावती स्वीकाराल की. आता वंदुरंग भूमिका कीर्तने उभी होती लोका, टाळ मृदंग श्रुती देखा तया माझे नमन दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला, अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवे सकळा नामा म्हणे. माझी वाणी तुझे वर्णी गुणा नामाईचे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. विठ्ठल विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी बागुल नरहरी थोर खांबात गुरुगुरी. भगवंतानं चौथा अवतार धारण केला, तो सुद्धा अवतार पूर्ण नाही. पाचवा बागुल ब्रह्मचारी उभा असे बळीचे द्वारी, भिक्षा मागून निर्धारी बळीचे द्वार रक्षिले. पाचवा सुद्धा अवतार पूर्ण नाही. सहावा बागुल बोलती नाम परशुराम म्हणती, जेने वदिले माते प्रति पितृवचन मानुने. सत्व बागुल सत्वाचा सत्व बागुल सत्वाचा सत्वाचा राम म्हणती दशरथाचा. सातवा अवतार पूर्ण आहे पण परिपूर्ण नाही. भगवंताचा सातवा अवतार कोणता आहे? मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवंताचा अवतार म्हणजे सातवा अवतार आहे, पण सातवा अवतार पूर्ण नाही. त्याचं कारण आहे बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे.
सातवा अवतार पूर्ण आहे पण परिपूर्ण नाही. आठवा अवतार भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जो अवतार आहे तो परिपूर्ण अवतार आहे. त्याच्याकरता परिपूर्ण अवताराचं चरित्र आपल्याला आज वर्णन करायचं. आठवा बाकुल बोलती गोकुळी थोर आहे ख्याती जेने वधिले कंसा प्रती देव सुखी केले. आता सध्या चालू असणारा अवतार पंढरपुरातला विटेवरच्या मालकाचा नववा बाबूल बोलती नाम बौद्ध म्हणती कोणा न कळे त्याचे गती बौद्ध रूपी राहिला. आता नववा अवतार झालाय, आता 10वा अवतार होणार आहे. होता कलंकिता रथू वेगी येई बाधावतू नामा मने पंढरी नातू बाबुल तू झाला. या 10 अवतारापैकी पूर्ण अवताराचं चरित्र म्हणजे फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आपल्याला आज वर्णन करायचं आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार पूर्ण का आहे? इतर अवतारात राहिलेलं शिल्लक कार्य भगवान परमात्म्यानं कृष्ण अवतारात पूर्ण केले. याच्या बोलायच्या कृष्ण अवतार एवढा वाटायला सोपा वाटतोय पण एवढा सोपा नाही महाराज. बघा मामा किती बायका होत्या कृष्णाला? मला माहित राहिल्यावर तुला कशाला बोललास का रे? 16,108. लगीन झाल्यावर लय नशीबवान माणूस असेल तरी एखादीच बायको. काय भातांबऱ्याला डबल डबल चालू आहे. एकच बायको असते. उगाच वळा बांधतो करतो काही घाबरू नका. जी बायकोचं प्रेम लग्न झाल्यावर होते ती आज आहे का आता? मामानं म्हणले महाराज तसलं काय सुद्धा बोलू नका. जे प्रेम लग्न झाल्यावर ते राहत नाही. आणि एक बायको सांभाळायचं एवढा अवघड आहे. 16,108 बायकाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. एका बायकोला सांभाळायचं म्हणजे नाकात दम येते म्हण. असं झालेले माणसं म्हणतात माझं काही झालं नाही अजून. बघू पुढच्या वर्षाला झालं तर सांगतो कसं झालं. 16,108 बायका आहेत पण तिच्या पाठीमागचा इतिहास खूप मोठा आहे. हे 7व्या अवतारात राहिलेलं कार्य शिल्लक मी पूर्णत्व अवतार बोलतोय लक्षात ठेवा. 8 बायका पुन्हा केलेल्या आहेत आणि 16,100 बायकांचा इतिहास राम अवतारातला आहे. 16,100 ऋषी संन्यासी लग्न झाला नाही म्हणून संन्यास घेतलेले त्यांच्या कानावर एक बातमी पडली. जरा लक्ष देऊन बारीक आहे का? 16,100 संन्यासी लग्न नाही म्हणून मठावर राहिले. लग्न झालं नाही म्हणून बर का. आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवंताच्या चरणाची धूळ लागल्याच्या नंतर दगडाची बाई हुलाले ही गोष्ट त्या संन्याशाच्या कानावर पडली. आता म्हणजे असंच मरून जाण्यापेक्षा बरं आहे. ज्यानं असं जाड आहे का त्यानं जाड धोंडे घेतले. ज्यानं हाटपुळ आहे का त्यानं हाटपुळे धोंडे घेतले. आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवंताकडे आले आणि सांगितलं देवा तुमच्या चरणाची धूळ लागल्याच्या नंतर दगडाची बाई होते म्हणून आमचे काही लग्न झाले नाही तर आम्ही दगड घेऊन आलो ह्याला पाय लावा असं म्हणायचे म्हणून विचार करून गेले. पण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवंताचं रूप पाहिले. काय रूप आहे हो? राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. त्या भगवंताचं रूप त्या संन्याशाने पाहिलं. आम्हाला बायका करून द्या म्हणायसाठी गेलते पण त्या भगवंताचं रूप बघितल्याच्या नंतर देवाला म्हणले देवा आम्हाला बायका करून घ्या. देवानं तथास्तु म्हणले. पण हा अवतार एक पत्नी एक वचनी आणि एक बाणी. पुढल्या अवतारामध्ये 16,100
जे संन्यासी होते ते पत्नी म्हणून स्वीकारावं लागलं. म्हणजे मला सांगायचंय काय, इतर अवतारात राहिलेलं कार्य भगवान परमात्म्यानं 8व्या अवतारात पूर्ण केलं, म्हणून हा अवतार पूर्णत्व अवतार आहे. भगवान परमात्म्याचा अवतार परिपूर्ण आहे. बरं, भगवान परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण केल्याच्या नंतर काय होते, का म्हणून भगवंताच्या चरित्राचं उच्चारण आम्ही करावं? भगवंताचं चरित्र एवढं अनमोल आहे, चरित्राचं एवढं महात्म्य आहे. त्या भगवंताच्या चरित्राचं उच्चारण केलं की आपल्या हातून घडलेले दोष नाहीसे होतात, म्हणून त्या भगवंताचं चरित्र उच्चारण करायचंय. पवित्र होई जे चरित्र उच्चार, 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 चरित्र उच्चार, पवित्र होई जे चरित्र उच्चार, पवित्र होई जे चरित्र उच्चार, पवित्र होई जे चरित्र उच्चार. रूपाच्या आधारे गोजरिया, रूपाच्या आधारे गोजरिया, रूपाच्या आधारे गोजरिया, रूपाच्या आधारे गोजरिया, माझी वाणी तुझे पवित्र होई जे चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोजरिया. कसं पवित्र होता येते? आता मला भान आहे बरं का, चरित्राला सुरुवात करावी लागते, परंतु ऐकणारी सगळी मंडळी सुज्ञ आहात, म्हणून चरित्र सुरुवात करण्याच्या अगोदर आता काला प्रत्येक जण तुम्ही जरत्या वर्षी जरत्या वेळेस ऐकताच, दाढी विणीची गाठ मारलेलं, गवळणीचे माठ फोडलेलं, चोऱ्या केलेलं, हे तुम्हाला माहितीच आहे. पण काला काय ऐकावा लागतो आणि काल्याचं कीर्तन ऐकल्याच्या नंतर काय आपला फायदा आहे? सगळ्यात मोठा फायदा काल्याच्या कीर्तनाचा हा आहे, पवित्र होई जे चरित्र उच्चारे. काल्याच्या कीर्तनाची महती काय जर म्हणाल, इतर ठिकाणी घडलेली पाप तीर्थानं निघून जातात, पण शास्त्रानं सांगितलेली 5 महापाप कोणत्याच तीर्थानं निघून जात नाही. मग ती कुठं निघून जातात तर काल्याच्या कीर्तनाशिवाय त्या पापाला पर्याय नाही. 5 महापाप, तुम्ही काशीला जावा, चंद्रभागेला जावा, प्रयागला जावा, कुठे जायचे तिथं जावा, 5 महापाप जर तुमच्याकडून घडले असतील तर 5 महापाप घालवायचे असतील तर काल्याच्या कीर्तनाशिवाय पर्याय नाही. हे 5 महापापाचं विवेचन आपण बघू आणि चरित्रामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. हे 5 महापाप इतर कीर्तन लक्षात नाही ठेवलं तरी चालते, परंतु हे 5 महापाप लक्षात ठेवा. पहिलं महापाप आहे गोहत्या महापाप. कोणतं आहे पहिलं महापाप? गोहत्या. जोपर्यंत गाय दूध देते तोपर्यंत गाय सांभाळायची, गायीचे वेत घ्यायचे, आणि ज्या दिवशी गाय मरायला टिकली त्या दिवशी केवळ 10 ते 15 हजार रुपयासाठी गाय कसायाला विकायची. हे गोहत्येचं महापातक. कोणत्या जरी तीर्थात तुम्ही बुडलो तर या महापापाला प्रायश्चित नाही. आणि हे पाप काल्याचं कीर्तन ऐकल्याच्या नंतर कसं जातंय जर म्हणत असाल,
भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं गायी राखलेलं चरित्र उच्चारण केलं की गोहत्येचं महापातक नाहीच होतं विठ्ठल. दुसरं महापाप सुवर्ण चोरी महापाप. आता सोनं तेन चोरायचं म्हणलं तरी इकडे गड्यावाकड गुत्त नसते त्याच. इकडं बाया लोकांचं चांदी हान सोनं हान. सुवर्ण चोरी केलेलं शास्त्रानं महापाप सांगितलंय. माय लोकांचे भांडे ते चोरल्यावर चालते चोर चाल. सोनं चोरलेलं महापाप कोणत्याही तीर्थाला जरी गेलो तरी सोनं चोरलेलं महापाप फिटत नाही. सोनं चोरलेलं महापातक काल्याच्या कीर्तनानं कसं फिटतंय म्हणाल तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं लोणी चोरलेलं चरित्र ऐकलं की सुवर्ण चोरीचं महापातक निघून जाते विठ्ठल. पहिलं महापाप कोणतं आहे? गोहत्या महापाप. दुसरं कोणतं महापाप आहे? सुवर्ण चोरी महापाप. तिसरं महापाप आहे सुरापान महापाप. सुरापान म्हणजे प्यायचं प्यायचं कळते की इकडे प्यायचं म्हणल्यावर दूध कॉफी नव्ह. दारू पेलेलं महापाप कोणत्याही तीर्थाला गेल्यावर जात नाही. काल्याचं कीर्तन ऐकल्यावर सुरापानाचं महापातक कसं फिटतंय जर म्हणाल तर पुतना मावशीनं स्तनपान केलेलं चरित्र ऐकलं की सुरापानाचं महापाप फिटतंय विठ्ठल. आता चौथं महापाप सगळ्यात मोठं आहे. गुरु पत्नी संग परदारागमन. कोणतं चौथं महापाप? ज्या गुरुग्रहामध्ये जाऊन आपण शिक्षण घेतोय, ज्या गुरुग्रहामध्ये जाऊन आपण विद्येचं आकलन करतोय, त्या गुरुच्या पत्नीवरती डोळा ठेवणं काय हे सगळ्यात मोठं महापाप आहे. आणि ह्याचाच धुमाकूळ जास्त माजलाय आता. सकाळी आंघोळ करून पायामध्ये चप्पल घालून ज्या आपण घराबाहेर पडतो, घराबाहेर पडल्याच्या नंतर वयानं लहान असलेली मुलगी आपणाला बहीण दिसली पाहिजे आणि वयानं मोठी असलेली माय आपल्या दृष्टीला आपली आई दिसली पाहिजे. सगळ्यात मोठं महापाप आहे परदारागमन. त्या पत्नीशी रस झाला काय, दुसऱ्या स्त्री बरोबर रस झाला काय, आणि दुसऱ्या स्त्रीवर वा काय छान आहे बाई ही म्हणणं काय, तोंडानं एवढं जरी म्हणून मनाला वाटलं तरी त्या महापातकाला बळी पडावं लागतंय विठ्ठल. मग परदारागमनाचं जर पाप आपल्या दृष्टीनं घडलं, कोणत्याही तीर्थाला गेलं की हे पाप धुवून जात नाही. मग हे पाप कधी जाते? काल्याच्या कीर्तनात भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं गवळणी बरोबर केलेल्या खोड्या हे चरित्र ऐकलं की या चौथ्या पापातून मुक्तता होते विठ्ठल. आणि पाचवं महापाप. या 4 महापाप तुमच्या हातून जरी नाही घडले, या 4 महापाप्याला तुम्ही जर सहकार्य केलात तर तो सुद्धा 5वा महापातकीचा आहे. आणि या महापातक्याचं सहकार्याचं दोष आपणाला लागलं तर सवंगड्यासोबत केलेली क्रीडा काल्याच्या कीर्तनात ऐकली की ते पाप निघून जातंय विठ्ठल. कोणत्याच तीर्थानं हे पाप जात नाहीत. आणि काल्याचं कीर्तन ऐकली की हे पाप निघून जातात म्हणल्याच्या नंतर आता माणसावाला वाटतं सर एवढे दिवस केलेले पाप आज धुवून जातात, उद्यापासून कराया मोकळा.
हे आजपर्यंत घडलेली पाप अजाणतेपणानं घडलेली आहेत आणि उद्या जर जाणतेपणानं आपण पाप केलो तर ते पाप माथ्याला जसेच्या तसे बसतात. मन संकल्पाची पापे न जाय तीर्थाची या बापे. आणि ही घडलेली पाप काल्याच्या कीर्तनानं निघून जातात. त्याच्याकरता काल्याच्या कीर्तनाचं एवढं विशेष महत्व आहे बेटा. पापाचा संचार वाढला की पृथ्वीला त्या पापाचं वध सहन होत नाही. पृथ्वीवरती पापाचा संचार एवढा वाढला की पृथ्वीला त्या पापाचं वध सहन झालं नाही आणि ती पृथ्वी वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तोय सांगतसे. त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम. पृथ्वीवरती एवढं पाप वाढलंय की त्या पापाचं वजन मला सहन होईना गेले. ब्रह्मदेवाला कारण सांगितल्याच्या नंतर बघा, या जीवाला जन्माला जर यायचं म्हणलं तर पाप कर्म आणि वासना या 3 गोष्टींना आपल्याला जन्माला यावं लागतं. संत जन्माला येतात, अवताराला येतात. बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. हे संताचं येणं झालं. आणि देव कधी जन्माला येतो? धर्म रक्षावया अवतार घेते आपुल्या पाडीते. आपुल्या पाडीते अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना. पृथ्वीवरती पापाचा हाकार मातल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं 8वा अवतार धारण करण्याचा निश्चय केला. ठरल्याप्रमाणे वसुदेव देवकीचा विवाह सोहळा संपन्न झाला आणि त्या विवाह सोहळ्याची लग्नाची वरात पूर्ण नगरीला वेढा मारून येशी पर्यंत आली आणि तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा माणी हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणी झाल्याने त्या कंसाला सांगितलं, कंसा, ज्या बहिणीचा विवाह सोहळा तू एवढ्या प्रेमानं संपन्न करतोय त्याच बहिणीच्या पोटाला येणारा 8वा मुलगा तुझा काळ बनणार आहे. आता कुणाला मरण प्रिय आहे व कुणाला मरावं कुणालाच वाटत नाही. मरण कुणालाच प्रिय नाही. त्या कंसाला सुद्धा मरण प्रिय नाही. त्या कंसाने योजना केली, म्हणले ना रहेगी बांस ना बजेगी बासुरी. या देवकीचाच काटा काढला तर या देवकीच्या पोटाला लेकरू कुठून जन्माला येणार आहे आणि मला मारल कसं. घेवनिया खडग माराया धावला हात तो धरिला वसुदेवे. त्या कंसानं त्या देवकीला मारण्याच्या करता हातामध्ये खडग घेतलं आणि त्या देवकीच्या अंगावर गेल्याच्या नंतर मारण्यासाठी वसुदेवानं सांगितलं,
कंसा हे बघ, एकतर लग्न होईना गेल्यात, पुरी मिळना गेल्यात, लग्न झाले ही असलेली बी बायको मारू नकोस. पाप सांगितलं. काय पाप आहे एक स्त्री वधाचं बघा. एक रथ भरून छोटे जीव मारलं. ऐका लक्ष देऊन. एक रथ भरून छोटे जीव मारलं की एक हरण मारलेलं पाप आहे. तसे 100 हरण मारलं, एक बैल मारलेलं पाप आहे. 100 बैल मारलं, एक गाय मारलेलं पाप आहे. 100 गायी मारलं, एक ब्राह्मण वधाचं पाप आहे. 100 ब्राह्मण मारलं की एक स्त्री वधाचं पातक आहे. विठ्ठल बघा, 100 ब्राह्मण मारलं आणि एक बाई मारलं की तेवढंच पाप आहे. अहो, बाईला ठार मारलं काय तेवढंच पाप आहे, आणि अंगावर हात उगारला काय तेवढंच पाप आहे. आणि आता जवळपास काही काही गडी नमुन्याचे राहतात. बाहेर नाका काही चल ना, बायकोनं काय जरा म्हणायचं भाग आहे, लगेच अंगावर धावत जायचं. हा पुरुषार्थ नाही. त्या वसुदेवानं कंसाला सांगितलं, 8वा मुलगा झाल्यावर मी तुला आणून देतो, पण देवकीला मारू नकोस. कंसाला गोष्ट मान्य झाली. त्या देवकीचा आणि वसुदेवाचा संसार त्या कारागृहामध्ये चालू झाला. पहिला मुलगा जन्माला आला, दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला, 5वा आला, 6वा आला. 6 लेकरं कंसानं गर 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 फिरवून त्या शिळेवर आपटून मारले. 7वा गर्भ योगमायेनं रोहिणीच्या गर्भात घातला. आणि 8वा भगवान परमात्मा त्या कारागृहामध्ये 8 वर्षाची कृष्ण मूर्ती प्रगटली. कृष्ण मूर्ती गोपाल कृष्ण भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या कारागृहामध्ये 8 वर्षाचं रूप धारण करून आले. आणि 8 वर्षाचं लेकरू त्या कारागृहामध्ये बघितलं. सगळीकडे साखळ दंडानं सगळं कारागृह बंद आहे. 8 वर्षाचं लेकरू कुठून आलं? अयोनी संभव भगवान परमात्मा त्या वसुदेव देवकीला बोलू लागले, पापाचा विनाश करण्याच्या करता आणि धर्माची स्थापना करण्याच्या करता मी अवताराला आलोय. बोलणं झालं. बोलणं झाल्याच्या नंतर काम सांगितलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं, एक काम करा, मला काय आता इथं ठेवू नका, प्रेम व्यक्त करू नका. ती देवकी बोलू लागली, म्हणले एवढे लेकरं झाले त्या कंसानं मारून टाकले आणि तुम्ही बी आता जायचं म्हणायला. श्रीकृष्ण परमात्म्यानं त्या कारागृहामध्ये अवतार झाल्याच्या नंतर 8 वर्षाचं लेकरू आता कसं घेऊन जायला येईल? लहान रूप धारण केलं. लहान रूप धारण केल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं त्या वसुदेव आणि देवकीला सांगितलं. काय सांगितलं? नंदाच्या घराला, नंदाच्या नंदाच्या घराला
मग नेई गोकुळाला. भगवान परमात्म्याने सांगितले इथं काय ठेवू नका. भगवान परमात्म्याला त्या वसुदेवानं टोपलीमध्ये ठेवलेलं आहे. ती टोपली भगवान परमात्म्याला घेऊन वसुदेवजीनं डोक्यावर घेतलेली आहे. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. आता मला सांगा, ज्या भगवान परमात्म्याचं नाव घेतल्यावर जन्म मरणाची बंधनं निघून जातात, जन्म मरणाची बंधनं तुटून पडतात, त्या भगवान परमात्म्याला डोक्यावर घेतल्यावर बंधन राहील का हो साखळीचं? बंधनापासून उकलल्या गाठी घेता आले मिठी सावकाश. घेता आले मिठी सावकाश बंधनापासून उकलल्या गाठी. भगवान परमात्म्याला वसुदेवानं टोपलीमध्ये ठेवलेलं आहे आणि वसुदेवजी यमुनेच्या काठापर्यंत आले. कथाभाग प्रत्येकांना माहिती आहे, मला फक्त चरित्र पळवायचं आहे. यमुना मैयानं वाट दिली. कधी दिली तर जोपर्यंत भगवान परमात्म्याचं दर्शन मिळत नाही. पूर चढला अचाट त्याचे लाविला अंगुष्ठ. भगवान परमात्म्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर यमुना मैयानं वाट दिली. वसुदेवजीनं तो भगवान परमात्मा गोकुळामध्ये नंदराजाच्या घरामध्ये ठेवला. माया उपजली तेथे. ती उपजलेली माया परत मथुरेला घेऊन यायचं आहे, कारागृहामध्ये ठेवायचं आहे. भगवान परमात्म्याला नंदराजाच्या घरात वसुदेवानं ठेवलं आणि तिथं उपजलेली माया टोपलीमध्ये घेतली आणि मायेला घेऊन कारागृहामध्ये आले. उघडलेली साखळदंडाचे सगळे दरवाजे पुन्हा बंद झाले. द्वारपाळ जागे झाले. रडे माया करी अकंत. माया रडू लागली. कंसाला गोष्ट कळवण्यात आली. म्हणले 8वा मुलगा जन्माला आला. 8वा मुलगा जन्माला आला. कंस पळत आला. मुलगा आहे का बघितला नाही, मुलगी आहे का बघितली नाही. गर 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 फिरवली आणि दन शिरके आपटणार एवढ्यावर आकाश मार्गावरती माया निघून गेली. अरे मला काय मारतोस, मारणारा गोकुळात कृष्ण गोकुळी जन्माला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. तिकडं आनंद झाला पण इकडं मथुरेमध्ये दुःख झालं. कारण का तर त्या आकाश मार्गाने गेलेल्या मायेनं कंसाला सांगितलं, तुझं लागी वाधी, तुझं लागी वाधी, तुझं लागी वाधी, तुझं लागी वाधी, तुझं लागी त्या मायेनं कंसाला सांगितलं. काय सांगितलं आहे का नाथराय वर्णन करतात.
निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, शकून सांगावयाले यमाई माझे नाव. कैकाय दुरील माझा देश, ब्रह्मा विष्णू शंकर शकून पुसती आमास. काय शकून सांगितला? मला जरा बस विक्षेप करू नका हो, अर्धा तास राहिले, जरा शांत बसून सहकार्य करा. काय शकून सांगितला? पृथ्वीवरती एक विपरीत घडेल, बहीण भावा दोघा जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची मुलगी भ्रतार मागेल, 6 वर्षाची मुलगी गरोदर राहील. हे काही शकून माझ्या पप्पानं घरी ठेवलेलं नव. नाथराया वर्णन करतात, तो शकून त्या मायेनं कंसाला सांगितला, असं असं घडणारं येणारं कलियुग असं आहे आणि तुला मारणारा काळ गोकुळात वाढू लागलाय. कंसाला चळकाप सुटला, गोकुळात मात्र आनंद आहे. किती आनंद आहे हो? गोकुळच्या किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. प्रत्येकाने टाळी वाजवा, टाळी वाजवा. भगवान परमात्मा गोकुळामध्ये आलेला आनंद झाला. भगवान परमात्माला जन्माला आला म्हणल्याच्या नंतर या कोपऱ्याचे गावातली बातमी त्या कोपऱ्यापर्यंत गेली. काय व्हॉट्सअपला मेसेज टाकला, फेसबुकला स्टोरी ठेवली, इंस्टाला स्टोरी ठेवली, असं काय आहे का हो? सगळ्यात मोठं भक्कम महाराज बातमी पसरवायचं साधन जर म्हणलं, माय मावल्या गावात त्या कडाला एखाद्याच्या घरी भांडण होऊ द्या मोठं, माय भांडण झालेलं गप ऐकावं का बायाला सांगावं, डोळ्या खेळगा लावून ठेवावं. गावाच्या तिकडल्या कोपऱ्याला एखाद्याच्या घरी भांडण होऊ द्या, बायावाच्या पोटात गोष्ट राहत नाही. आता ती महाभारतातला खूप मोठा प्रसंग आहे, तो कुंती मातेला मिळालेला शाप आहे धर्मराजाचा. आता मला वेळ कमी आहे. भांडण झालं सांगू नये, पण बायावाच्या पोटात उभं एक भाकरन तांब्यावरच पाणी बसते. भलं काम नसू द्या, शेजाऱ्याच्या घरी वाटीत भाजी घेईल आणि शेजारणीच्या घरी जाईल आणि बोलणं बायावाचं मोठं नसते बर का. बारीक त्यांचं मला माहित नाही. मला वाद उचलाल तो माय लय दिवसापासून हाय. बरं स्पेशल शब्द आणि तुला म्हणून सांगलेले हो, दुसऱ्याला तसं म्हणलं का कोणाला सांग बर का.
मी कशाला कुणाला सांगू. तेवढं म्हणून तिनं घरला गेली का तीच भाजीची वाटी घेते ती शेजाऱ्यानं दुसऱ्याच्या घरी जाते. तुम्हाला काय ठाव झालं का. म्हणजे बातमीला बातमी कळत जाते. तशी गवळणीनं बातमी कळवली. काय कळवली. गवळणीला काय बातमी कळवली हो. पुत्र झाला यशोदेला वान घेऊन या ताटी नंदा घरी झाली दाटी. शास्त्र सांगते 5 जणांकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. गवळणीनं ताटामध्ये वाण भरलं. बघा 5 जणांकडे कुणाकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. ध्यान ठेवा. एखादी बाई बाळंत झाली तिला लेकरू झालं त्या लेकराच्या पाळण्याला जाताना रिकाम्या हातानं जाऊ नये. एक घर झालं का. दुसरं ज्या घरामध्ये आपली लेक नांदायची आहे नांदणाऱ्या लेकीच्या घरी रिकाम्या हाताने जायचं नाही. तिसरी गोष्ट गुरुच्या मठाला जात असताना गुरुच्या घरला जात असताना रिकाम्या हाताने जायचं. पहिल्यांदा कुठं जायचं नाही. लेकराला बघताना रिकाम्या हाताने जायचं नाही. दुसऱ्यांदा लेकीच्या घरी रिकाम्या हाताने जायचं नाही. तिसऱ्यांदा गुरुच्या घरी रिकाम्या हाताने जायचं नाही. चौथ्यांदा एखादा आजारी पेशंट असेल पेशंटला बघायला जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये. आणि असं तर दवाखान्यात ऍडमिट आहे पाहुणा म्हणल्यावर आपण काय रिकाम्या हाताने जात नाही. भलं त्या पाहुण्याला महाराज जीवनभर नाका बोलणं होईना पण लोक नावं ठेवत्याला म्हणून म्हातारपणी बघायला जायची पद्धत आहे आपल्याकडं. समोरासमोर गेल तर त्यानं बोलत असताना त्याला बोलत नाही. किती उलटा न्याय आहे बघा. माणूस बोलायल्यावर बोलावं खावल्यावर खाऊ घालावं का खायचं बंद केल्यावर खायच्या टायमाला खाऊ घालावं. पण आपल्याकडे पेशंट नाही. म्हणजे बघायची पद्धत आहे. पेशंटला बघायला जात असताना रिकाम्या हातानं जाऊ नये. पहिल्यांदा लेकराला बघायला दुसऱ्यांदा नांदणाऱ्या लेकीच्या घरी तिसऱ्यांदा गुरुच्या घरला चौथ्यांदा पेशंटच्या घरला. त्या 4 जणांकडे बघायला जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये. ह्या 4 जणांकडे रिकाम्या हाताने गेलं तर चलतं एखाद्या टायमाला. पण 5व्या माणसाकडे तर रिकाम्या हाताने कधीच जायचं नाही. कुणाकड काल्याच्या कीर्तन करा. म्हणजे आहे काही ठिकाणी जात असताना रिक्त हाताने जाऊ नये. गवळणीनं वाण ताटामध्ये भरलं आणि त्या भगवान परमात्म्याचं रूप त्या गवळणीने पाहिलं. काय त्या भगवान परमात्म्याचं रूप आहे हो.
काय रूप आहे होत्या भगवान परमात्म्याचं? घारे घारे डोळे, कुरळे कुरळे केस, पांडुरंग कांती, दिव्य तेज झळकती, रत्न किड फाकती प्रभा. काय देखणं असेल व लेकरू? कोटी सूर्याचं तेज, एका सूर्यानं एवढा प्रकाश पडतो. किती तेजस्वी सूर्य आहे, पण कोटी सूर्याचं तेज सुद्धा ज्या भगवंताच्या पुढे ठीक आहे, तो भगवान परमात्मा सावळा देखीला आनंदाचा. काय गोड असेल लेकरू, एकदा बघितलं की बघतच राहू वाटतंय. ते यशोदेलाच प्रिय आहे असं नाही, गवळणीने एकदा भगवान परमात्मा बघावा, त्या भगवंताचं वेड मनाला लावून घ्यावं. हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैशी जाऊ घरा, नाही बरा काय गोड रूप आहे. गवळणीने एकदा बघावं, त्या भगवान परमात्म्याचं रूप बघितल्याच्या नंतर पुन्हा बघत राहावं, पुन्हा बघत राहावं, पुन्हा बघत राहावं. घरात भरलेलं पाणी असल तरी सुद्धा घरात भरलेला माठ रिकामा करावा आणि पाणी भरायला जावं. का हो? त्या देवाचं रूप बघण्याच्या करता गवळणीचा भाव एवढा झाला. ऐकाकडे काल्याचं कीर्तन कशासाठी असेल तर त्या गवळणीसारखी भक्ती आपणाला करता यावी याच्यासाठी काल्याचं कीर्तन आहे. काय गवळणीचा भाव आहे? कन्या सासुराशी जाय मागे परतुनी पाही, तैसे झाले माझ्या जीवा, यमा भेटसे केशवा. काय भाव आहे व गवळणीचा? 16-17 वर्ष मायबापानं सांभाळलेली लेक तळहाताच्या फोडाप्रमाणे अक्षदा पडल्या की नांदायला सासरी पाठवावी, आणि नांदायला जात असणारी लेक त्या वराडाच्या गाडीपर्यंत तिथपर्यंत जाते. वराडाच्या दिवशी, लग्नाच्या दिवशी सगळे जण आनंदी असतात, 3 जण दुःखी असतात. त्या 3 जणांचं नाव आहे माय बाप आणि नांदायला जाणारी लेक. रस्त्यापर्यंत गेली लेक डड पळत येऊन मायबापाच्या गळ्यात पडून रडते. तसा भाव त्या गवळणीच्या अंतकरणात आहे. कन्या सासुराशी जाय मागे परतुनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, तेव्हा भेटसे केशवा. आपणाला वाटतं आपला भाऊ व्हायला. दुसरा दृष्टांत तुकोबाराय बोलतात, सुकलिया माय बाळ हुरु हुरु पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, किंवा भेटसे केशवा. बाजारात माय लेकराची ताटात उठवावं आणि लेकरू जसं माय माय म्हणून रडावं. देवा, तसा माझा भाव तुझ्याविषयी अंतकरणात आहे रे. जीवना वेगळी मासुळी, तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा, किंवा भेटसे केशवा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा थोडा पुढला कथा भाग आहे. गोकुळ सोडून द्वारकेला जातात आणि उद्धवजी जवळ निरोप देतात. गवळणीची हाल विचारा कशी आहेत गवळणी, काय नाही. ज्या पद्धतीनं हात आहेत, पाय आहेत, डोळे आहेत, नाक आहे, कान आहे, सगळे अवयव आहेत, आणि या शरीरामध्ये जर जीव नसला तर हालता चलता बोलता येते का हो? त्या पद्धतीने रे देवा, तुला जर दिवसातून नाही बघितलं तर आम्ही जगायचं विसरून जातो. भगवान परमात्मा गोकुळातून निघून गेल्याच्या नंतर गवळणीनं केसाला कंगवा लावायचा बंद केला.
चौकामध्ये सगळ्या गवळणी रडत बसल्या. भगवान परमात्म्यांना निरोप पाठवल्याच्या नंतर गवळणी बोलतात, उद्धवा, तुझ्या त्या देवाला माहिती नाही का, तो जर गोकुळात नसेल तर आमचं जगणं नाही रे, जगल्यापेक्षा मेलेलं बरं आहे. काय म्हणून जाऊन तू निरोप सांगणार आहेस? निरोप सांगतोस, एकच निरोप सांग, त्या देवाला गवळणी मेल्या म्हणून सांग. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका, त्यांची झाली राख. वाजविली मुरली तैठाई, मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका, त्यांची झाली राख. हा त्या गवळणीच्या अंतःकरणातला भाव आहे. भगवान परमात्म्याला बघितल्याशिवाय चैन न पडणारा तो भगवान परमात्मा हळूहळू दिवसेंदिवस मोठा व्हावं लागला. आणि त्या भगवान परमात्म्याला मारण्याच्या करता कंस मामाने पुतना नावाची राक्षसीन पाठवली. पुतनेनं स्तनामध्ये विष भरून स्तनपान केलं. तो कथा भाग तुम्हाला माहिती आहे. तृणावत, आगासूर, बकासूर, धेनुकासूर असे अनेक असुर भगवान परमात्म्याला मारण्याच्या करता पाठवले, पण सर्व प्रयत्न निष्फळ झाले. का तर तो काळाचा काळ आहे विठ्ठल. दिवसेंदिवस भगवान परमात्मा मोठा झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला मारण्याच्या करता कंसाने एका राक्षसाला ब्राह्मणाचा वेश धरून पाठवलं. काय होत्या ब्राह्मणाचं नाव? महाबळ भट्टाला पाठवलं. वेश धरायला लावला. वेश कशाचा धरला? ब्राह्मणाचा वेश धरला. ब्राह्मणाचा वेश धरून मस्त गळ्यामध्ये जानवं, धोतर, हातामध्ये पंचांग, गळ्यामध्ये उपरणं, ब्राह्मणाचा वेश घेऊन तो भगवान परमात्म्याला मारण्याच्या करता महाबळ भट्ट गोकुळात आला. आणि महिला मंडळाचा विश्वास एका महाराजावर कवाच राहत नाही. भविष्य बघायला कोणचा बी महाराज येऊ द्या, त्याने हात दाखवू म्हणायच्या आधी. पण आलेला महाराज खरा आहे का खोटा आहे कसून बघावं लागतंय. भरपूर वेळेस या कपड्यांनाच धोका दिलाय. सीता मातेला नेण्याच्या करता रावण कोणता वेश धरून आला हो? गोसाव्याचं रूप धरून आला. धोका झाला. तो महाबळ भट्ट ब्राह्मणाचा वेश धरून आला, पंचांग घेऊन आला. सगळ्या गवळणीनं यशोदेला सांगितलं, म्हणले यशोदे, आपल्या गोकुळात खूप मोठा महात्मा आलाय ग, तिच्याकडून आपल्या लेकराचं पंचांग बघावं. मग माणसावानं चौकात विचारले, कुठले ब्राह्मण आहेत? सांगितले, आम्ही दूरवरून आलोत. मग काय कसं आहे वर्षी पाऊस पाणी, भविष्य काय? भविष्य सांगितलं त्या महाबळ भट्टानं. इथून पुढे बरे होईल, इथून पुढे बरे होईल, भक्ती सुखे दोन वाढलं, भक्ती सुखे दोन वाढलं, रातोऱ्यांची का चुकेल, रातोऱ्यांची का चुकेल, भविष्य इथून पुढे बरे होईल. आणि भविष्य सांगणाऱ्या माणसाची एक टेक्निक असते. शिवाजी महाराज, भविष्य सांगायचा माणूस आपल्यावर कधी बोलत नाही, त्याचं बोलणं व्हायला राहते. त्यानं घरी आलं का, घरी येते 5 मिनिट काहीच बोलत नाही, शांत बसते. मग हळूच आमच्या माय मावल्या म्हणतात, महाराज असंच फुलाले तसंच फुलाले, आमचं भविष्य बघा. त्यानं हात दाखवू म्हणते अगोदर. 2 मिनिट हात हळवून बघून
त्यांची भाषा आहे का, या 5 बोटानं लय मोठा धर्म केला, लय जणांचं कल्याण केलं, पण तुझं मन कोणी जाणलं नाही बघ बाई, खरं का खोटं? खरंय महाराज, बरोबर आहे. तिच्या पुढचं बोलते, तुझ्या मायबापाच्या घरात तू लय सुख उपभोगलं, तू गरीब गाईसारखी आहेस, कधी मान करून वर बघत नाहीस, पण तुझ्या मायबापानं ही गरीब गाय कसायाच्या खुट्याला बांधले, खरं का खोटं? खरंय महाराज. तिच्या पुढलं, घरामध्ये सगळ्याची लय तू काळजी करते, सगळ्याचं पोटपाणी बघते, सगळ्याच्या मनाची काळजी घेतेस, पण तुझं मन कोण जाणलं नाही बाई, खरं का खोटं? खरंय महाराज, बरोबर आहे. सगळ्या बायाला असंच वाटतंय, याच्यात काय फरक नाही. तिच्या पुढलं महत्वाचं बोलते, मला खरं का खोटं नाही सांग बाई, औषा पुनवीला कधी बोली तुझ्या कमरत चमकून आले, खरं का खोटं? होय महाराज, चमकून आले कवा बाबा. आता महत्वाचा मुद्दा, तुझ्या मनातली एक गोष्ट सांगतो बाई, पण ही मनातली गोष्ट तू कुणाला बोलू नको. सांगा महाराज, बरोबर आहे. जसं तुझं लगीन झालंय तसं तुझं नवऱ्याचं आणि तुझं कवा जमलं नाही बाई, खरं का खोटं? खरं महाराज. हे प्रत्येकच बाया बरं, ती नवऱ्याला रोज धरून मारणार का, पण ती वाटते तसं बायावाला, ती त्यांची भाषा आहे. तुमच्या नवरा तुमच्या नवरा बायकोची मी भांडणं बंद करतो, 1001 रुपये देऊन पाया पण. महाराज, पैसे देऊ नको, तुझं मन मी बघितलं बाबा, मडीहून आले बाबा, गाणगापूरला चालले बाबा, देऊ नको म्हण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विठ्ठल. भविष्य सांगणाऱ्याची टेक्निक असते, त्यांचं बोलणं वेगळं असते. तो भविष्य सांगणारा महाबळ भट्ट यशोदेच्या घरामध्ये आला, लेकराला दाखव म्हणून विचारलं. गर्ग मुनीने अगोदरच्या दिवशी कृष्णाचं पंचांग बघितलं होतं, राजा होणार आहे, प्रजेचं रक्षण करणार आहे, गाईचं रक्षण करणार आहे, ब्राह्मणाचं रक्षण करणार आहे, सगळं भविष्य सांगा. काल्याच्या कीर्तनाची बी कशी आहे बघा बुवा. काल्याचं कीर्तन कुणाला गोड वाटतंय सांगू का? टाळकरी लोकावाला, ही पुढे बसलेले एवढे 4 चौकावाला. गर्ग मुनीने असं पंचांग सांगितलं, पण महाबळ भट्टानं सांगितलं, लेकरू कुळावर जन्मलंय, तुझ्या लेकरावनी इच्छितर लेकरू कुणाला झाले, हे लेकरू तुझ्या कुळाचा नाश करणार आहे. खरं आहे का खोटं आहे? हो मला सांगा, कुळाचा नाश कोण केलं? त्याच भावाने केला. सांगितलेलं खरं आहे का खोटं आहे? यशोदेला गोष्ट पटली नाही. तिच्या पुढलं सांगितलं, तुझं लेकरू मायबापाच्या बी मुळावर निघाले. यशोदेने विचारलं, मग कशी शांती घालावी लागते? ह्या कृष्णाला अशी शांती घालावी लागते, एक परस्पर खड्डा खोल खंदावं लागते, ती लेकरू मध्ये टाकून वरून माती उठावं लागते. यशोदे म्हणले, असलं कसलं राहते? गर्ग मुनीने लय छान पंचांग सांगितले. काय त्या गर्गाला कळले, आता साठी बुद्धी नाटी, हातात आली पोरं लागले, आता बांधावं लागतंय. झाले म्हणले गर्ग मुनीचं आता काय नाही. गर्ग तो चुकला गणिताची, गणिताची, गर्ग तो चुकला गणिताची. पुनरपी बोलला, गर्ग तो चुकला गणितासी. आता संपूर्ण कीर्तन ऐकायला. कीर्तनाचा मुख्य महत्वाचा नियम ऐका. देवाला, स्वतःला जर देवाला तुम्ही शिव्या दिला तर देव प्रेमानं शिव्या ऐकून घेतो, परंतु देवाच्या भक्ताला जर
उलट उलट बोललो तर देव ते खपवून घेत नाही. गर्ग मुनीला दिलेल्या शिवाय देवाला खपल्या नाही. भगवंताच्या भक्ताला ठेवलेलं नाव सहन होत नाही. आता माझ्यापेक्षा माझं जेवढं वय आहे तेवढा तुमचा सगळ्याचा परमार्थ आहे. मी सगळ्यापेक्षा वयानं लय लहान आहे. माझ्यापेक्षा खूप तुम्ही संप्रदायावर प्रेम करणारी मंडळी आहात. तुम्हाला भजन कीर्तन एवढं सोपं वाटायलंय. ज्या पद्धतीनं तुम्हाला भजनानं देव मिळेल असं वाटतंय, भजनानं तुम्हाला स्वर्ग मिळेल असं वाटतंय. भजन म्हणजे देवाबरोबर लावलेला मटका आहे. चांगल्या मनानं जर केलं तर देवापर्यंत जातात. तुकोबाराचं प्रमाण आहे, भजन ते ओंगाळवाने नरका जाणे दुखेना. त्याच्यामुळं दुसरीकडे घडलेले पाप इथं येऊन धुवून जातात, पण या मंदिरात येऊन एकमेकाला ठेवलेले नाव दुसरीकडे कुठंच असं तीर्थक्षेत्र नाही की या ठिकाणी घडलेलं पाप धुवून जाईल. विठ्ठल गर्ग मुनीला नाव ठेवलेलं जोपर्यंत देवाला पुरा वगैरे म्हणलं देवाला राग आला नाही, पण गर्ग मुनीला नाव ठेवल्याच्या नंतर देवाला राग आला. विटंबीला भट तिला पाठीवरी पाट जानवे तुटले पंचांग फाटले जानवे तुटले जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले ढुंगणाचे. भगवंतानं त्या भटाची फजिती केली. आलेला प्रत्येक दैत्य मारण्यासाठी आला. भगवान परमात्म्यानं सगळ्याचा परिचय घेतला. प्रत्येक दैत्याला पाठवलं. काय त्या देवाचं रूप आहे? देवाचं रूप बघण्याकरता भगवान भोलेनाथाला सुद्धा देवाचं रूप पाहण्याची इच्छा झाली. भगवान भोलेनाथ भगवंताचं रूप पाहण्याच्या करता आले. भगवान परमात्मा हळूहळू हळूहळू थोडं 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 कलेने मोठे झाले. किती मोठे झाले हो? तळवे तळहात तळहात उधमपुर उधमपूरचे आहेत का? हा राईट राईट. उचलून घे म्हटलं पण आवडायचे नाही. मस्त भजन ही नाचण्यासाठी मस्तीचं भजन आहे हो. त्या अंगात ताल भरावं लागतंय. लाज भय शंका दुराविला मान नकडे साधन यावते. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रागत. भगवान परमात्मा हळूहळू 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 मोठे झाले. वेळ 12:15 झाला. 15 मिनिटं राहिले.
आता देवाला आपण जल्दी मोठं करून रानात पाठवू. भगवान परमात्मा किती मोठे झाले. गोकुळात भगवान परमात्म्याने तो मातवला गवळणी दही दूध लोणी तूप घेऊन बाजारला निघाल्या की त्या माटाला खडा मारावा आणि गवळणीला तिथंच थांबवावं. गवळणीला ठकवलं. भगवान परमात्म्याच्या त्या त्रासाला कंटाळून गवळणी यशोदेकडे गाराने घेऊन गेल्या. यशोदे कृष्णाला सांगा रे गोकुळे रावे खाजावे. घराणा घेऊन गेल्या. यशोदे सांग तुझ्या लेकरानं जीव नाकात दम आणून ठेवलाय. गोकुळात राहण्यासारखी आमची परिस्थिती नाही. माट फोडायलंय, घरात येऊन नुकसान करायलंय. हळूहळू खोड्या वाढल्या. तर प्रत्येकाला खोड्या माहिती आहेत. आता वेळ कमी आहे आणि मला मोठ्या मनानं सगळेजण माफ करा. आता कसं आहे, खोड्या वाढल्याच्या नंतर यशोदेनं गोष्ट मान्य केली नाही. बाळ सगुण गुणाचं तान ते बाळ दिसते गोजीरवान. काय सांगता गलाने गोकुळ जाणारी. काय तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा आळ घेता माझ्या बाळा. तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळ जाणारे. तर यशोदेनं त्या गवळणीलाच नाव ठेवलं. म्हणले माझं लेकरू एवढा गुणाचं आहे, एवढा गुणाचं आहे. घरी खा म्हणलं तर चमचाभर लोणी खात नाही ग. आणि तुमच्या घरी असं कसं एवढा लोण्याचा ऊत आलाय माझ्या लेकरावर नाव घालायला. अगं म्हणलं आमचं खोटं वाटायला का. ज्या दिवशी तुम्ही धरून दाखवाल त्या दिवशी मी माझ्या लेकराची चोरी मान्य करल. एका दिवशी भगवंताची चोरी सापडली. यशोदेनं सांगितलं उद्या जाई राणा सवे घेऊन गोदना. भगवान परमात्म्याला रानात पाठवलं. रानात पाठवण्याच्या करता भगवान परमात्म्याला सकाळी लवकर उठवलं. आंघोळ घातली. पिवळा पितांबर नेसायला दिला. खांद्यावरती घोंगडी टाकायला दिली. भगवान परमात्म्यानं कृष्ण अवताराच्या 3 गोष्टी मात्र कटाक्षानं पाळल्या. कोणत्या ऐका. भगवंतानं त्या मोराचं पीस डोक्यावरून कधीच खाली होऊ दिलं नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, उद्धार करून घेण्याच्या करता सामान्य जीव त्या गोकुळामध्ये गवताच्या रूपानं उगवले होते. त्यांचा उद्धार करण्याच्या करता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं पायामध्ये वाहन वापरलं नाही. दुसरी गोष्ट. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे, भगवान परमात्म्यानं बासरीला कधी लांब केलं नाही. त्या गवळणीचं आणि बासरीचं भांडण आहे. त्या गवळणीनं त्या बासरीला विचारावं, काय ग बासरी, काय तू एवढं पुण्य केलंयस. भगवान परमात्मा झोपले की भगवंताच्या उशाला राहतेस, फिरायले कमरेला राहतेस, वाजवायले की ओठाला राहतेस. काय तुझं पुण्य असेल. त्या बासरीचं गोड उत्तर आहे का, भगवान परमात्म्याच्या जर जवळ जायचं म्हणलं तर अंतकरण इथून तिथून निर्मळ आणि पोकळ करावं लागते. अंतकरणात घाण राहिली भगवान परमात्मा जवळ करत नाही. घाण काढायचं म्हणजे निर्मळ साबण लावून पाहचाल तसं अंतकरण शुद्ध होत नाही. तो असा, तो तसा, मी असा, तो असा. हा तुझा भाव जोपर्यंत आपल्याला दिसतोय, एखाद्याचं बरं झालं की आपल्याला न पटणं म्हणजे तुझा भाव आहे. मला सांगा, शेजाऱ्याचं चांगलं हुरालं आपल्याला काही वाईट वाटायची गरज. दुसऱ्याच चांगलं झालेलं आपल्याला योग्य वाटत. पीटी मास्टर, आता तुम्हाला बोलतो, तुमचा आणि या पीटी मास्टरचा दोघाचा बंधारा आहे. आपल्या अंतकरणातला मळ किती गेलाय बघा. अंतकरण किती जणांचं शुद्ध झालंय. दोघाचा बंधारा, दोघाला 1-1 एकर जमीन आहे. तुमचं बी एकरभर सोयाबीन आहे आणि ह्या पीटी मास्टरचं बी एकरभर सोयाबीन आहे. तुमच्याला बी तीच फवारा, ह्यांच्याला बी हीच फवारा, तुम्हाला बी तीच पाणी, ह्यांना बी हीच पाणी. तुम्हाला सोयाबीन झालं एकर मध्ये 10 गट्टे, 10 पाकिट सोयाबीन त्यांना झालं आणि ह्यांना झालं 25 पाकिट. ह्यांना किती वाढ झालं, 15 पाकिट. मग मला सांगा, या पीटी मास्टरला 15 पाकिट वाढ झालं म्हणून तुम्हाला चांगलं वाटलं का पोटात हिंडगा पडला नाही. असं
आता गेल्याच त्या घरापुढली बोलेरो गाडी बघितलं, त्याला कधीच कुणाचं चांगलं वाटलं नाही. ती बोलेरो गाडी बघून म्हातारा घरी आलं, शेजाऱ्याची आल्या आल्या गेलं. सगळ्या घरात रडायचा धुमाकूळ, बायको रडलाली. कधीच कुणाचं तुम्हाला चांगलं झालेलं बरं वाटेल, तिची गाडी बघून आलो मेलो. पोरं रडलाले, अण्णा. मी म्हणलो काय झालंय? तिच्या पोरानं म्हणला, महाराज म्हातारा आमचं लय नंबरी होतं, तो का शेजाऱ्याच्या घरापुढली नवीन गाडी बोलेरो पूजा केलेली बघितलं, त्याला चांगलं वाटलं, छातीत चमकलं, मेलं. मी माती कधी आहे? उद्या आहे. मी म्हणलो तुमची माती होईपर्यंत तिचे पेढे कोण खाऊन येऊ? मग पेढे खायला गेलो. त्यांना म्हणलो बरं झालं गाडी घेतलो, आपल्या गल्लीत कुणाला गाडी नव्हती. त्याने म्हणले गाडी? मी म्हणलो ही नवीन दिसलेल्या पूजा केला गाडी ठेवलं की घरापुढं? त्याने म्हणले महाराज गाडी आपली नव पाहुण्याच्या घंटाभर लावले आणून. गाडी पाहुण्याची म्हातारा फुकट पेला का? हे अंतकरणातला मळ झाला. भगवान परमात्मा अंतकरणात मळ असेल तर जवळ करत नाही. त्या बासरीनं गोड उत्तर दिलं. भगवान परमात्म्याला खोड्या वाढल्या म्हणून उद्या जाई राणा शवे घेऊन गोदना. भगवान परमात्मा गाई घेऊन, गोपाळ घेऊन रानामध्ये गेले. तिथे गेल्याच्या नंतर शांत गाई राखावं की तिथं सुद्धा खोड्या चालू केल्या. खेळ मांडला. कोणता खेळ? हमामा पोरा भरपूर खेळायसारखे पण आता वेळ झालेली आहे. भरपूर होतो तू हमामा विटी दांडू अनेक खेळ. खेळ भवरा ग बाई भवरा या या राधे या 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 राधे या 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 राधे घेता भवरा. अनेक खेळ भगवान परमात्म्यानं त्या गाई राखण्याच्या पाठी मागे ठेवले. गोपाळाने सांगितलं म्हणजे देवान 12:30 वाजलेत, कोणी नाश्ता केलाय कोणी नाही. खांदी बार पोटी भूक काय खेळा याचे सुख. म्हणजे आता झाले, म्हणजे भरपूर भूक लागली, आता खेळ खेळून बाद झाले. आता आपण काय करू? सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र करू आणि आपल्याला काला करायच्या. सगळ्या गाया एकत्र करा, सगळ्या गाया एकत्र करायला लावल्या. पण एक गाय मात्र लय खट्याळ होती. तुका म्हणे आता तू राख म्हणे रे. त्याचा संबंध असा लावायचा, मन नावाची गाय आपल्या सुद्धा ताब्यात नाही. मन आता इथं बसले, लगेच 1 सेकंदामध्ये घरात जाऊन माघारी येते, भालकीला जाते माघारी येते, हैदराबादला जाते माघारी येते. किती चपळ आहे हो मन, चपळ चंचळ. मन एवढं चपळ आहे. तुका म्हणे आता तू राख मनेरी. मनेरी नावाची गाय भगवंताला राखायला लावली आणि त्या भगवंताला त्या मनेरी नावाच्या गायीला वळती घालायला लावली. कशी आहे गाय? वासनावर डाळ गाय
अधीन नाही तिच्या करता. तुका म्हणे आता थोराक म्हणे रे. त्या भगवान परमात्म्याला एकदा त्या मनानं पाहिलं. आता कोठे धावे मन तुमचे चरण देख लिया भाग गेला शिना गेला. मन नावाची गाय एकदा त्या भगवंताच्या चरणावरती स्थिर झाली की ती कुठंच जात नाही. सगळ्या गाया एकत्र केल्या आणि गायाला वळती दिली आणि सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. काय शिदोऱ्या आहेत? कोण दूध आणले, कोण तूप आणले, कोण लोणी आणले, कोण ताक आणले, कोण भाकर आणले, कोण चपाती आणले, कोण पोळी आणले. प्रत्येकाची शिदोरी वेगळी आहे. आणि ज्याला वाटलं की मी एवढं महागा मोलाचं तूप आणले, मी मिसळू देणार नाही, देवानं त्याला बाजूला केलं. इथं आल्यावर सगळेजण मी श्रीमंत आहे, गरीब आहे, तो श्रीमंतीचा रुबाब मंडपाच्या बाहेर ठेवायचा आणि मग मंडपात आलो तर देव तुम्हाला काला देतो, नाही तर आपल्याला काला मिळत नाही. तुमच्या पदाचा प्रतिष्ठेचा रुबाब ज्या ठिकाणी आपण चपल सोडतो त्या ठिकाणी सोडायचा आणि मग मंडपात प्रवेश करायचा. विठ्ठल भूक लागल्याच्या नंतर शिदोऱ्या काय आहेत? शिदोऱ्या गोळा करताना प्रत्येकानं ज्याच्या शिदोऱ्या नाही त्याने घराकडे गेले. काय शिदोऱ्या आणल्यात? प्रत्येकानं शिदोऱ्या आणल्या. पेंद्याची शिदोरी वेगळी, सुदाम्याची शिदोरी वेगळी, बोबड्याची शिदोरी वेगळी, प्रत्येकाची शिदोरी वेगळी. आणि ज्या वेळेला भूक लागली भगवान परमात्मा सुद्धा त्या गोपाळाप्रमाणे घराकडे आले आणि घराकडे येऊन यशोदा मातेला म्हणलं, यशोदे घराकडे चाल, मला तू जेवू घाल. आईला सांगितलं, आई ए आई आई ए आई मला भूक लागली ग, मला भूक लागली ग. ते भगवान परमात्म्यानं आई 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 म्हणलेलं माझ्या तुकोबारायाने बाजूला वरून पाहिलं. तेच नवल तुकोबाराया अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. विश्वाचा जनेता बघा, भक्ती आहे. त्या गोपाळाने त्या भगवान परमात्म्याला सोबतला डाव घ्यायला लावला. देवावर आलेला डाव सुद्धा चुकला नाही. गोपाळाने सांगितलं, देवा तुझ्यावर डाव आला, तू देव झालास म्हणून काय झालं, तुला तो डाव द्यावाच लागतो. आणि तो डाव घे म्हणल्याच्या नंतर भगवान परमात्म्यानं लांब गेलेली विटी आणलेलं नवल माझ्या तुकोबारायाने पाहिलं. तेच नवल दुसऱ्या चरणात सांगतात. ऐसा भक्ताचा अहो, त्या गवळणीनं त्या भगवान परमात्म्याच्या प्रेमात पडावं. काही काम भाव म्हणून पडल्या? अजिबात नाही. राधेचं आणि कृष्णाचं नातं कोणत्या विषय वासनेबद्दल नाही, प्रेम भावनेबद्दल नाही. अहो, भगवान परमात्म्यासोबत त्या गवळणीचं नातं आहे. काम वासनेची तृप्ती व्हावी म्हणून नाही, केवळ तो भगवंत आहे आणि आम्ही भक्त आहोत हा भाव त्या गवळणीच्या अंतकरणात आहे. काय नवल आहे का नाही हो? भगवान परमात्म्याच्या प्रेमात गवळणीनं पडावं. काम भावना म्हणून नाही, कामापासून वेगळा असलेला भगवान परमात्मा त्या गोपी त्याच्या प्रेमामध्ये, ते नवल म्हणजे निष्काम हातानं टाळी तोंडानं भजन, हातानं टाळी तोंडानं भजन.
सगळ्या गोपाळांनी एकत्र केलं, सगळ्याची शिदोरी भगवान परमात्म्याने एकत्र केली आणि एक होतो एकावरी, सगळे गोपाळ एकावर एक केले दहीहंडी फोडण्यासाठी भगवान परमात्म्याने. जो काला वाळवंटामध्ये केला वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं काल्याचा प्रसाद गोपाळाच्या मुखामध्ये दिला. एकमेका देव मुखी सुखे घालो हुंमरी. काय त्या भगवंतानं चाललेल्या प्रसादाला गोडी असेल व तो गोड प्रसाद आपणाला भातंबऱ्यामध्ये भगवान परमात्मा देणार आहे. तोच काल आपणाला वाळवंटात घडलेला काल आज आपल्याला खायला मिळणार आहे. त्या गोपाळांनी नवल केलं. निर्गुण निराकार असलेला हा भगवान परमात्मा सगुण साकार झाला. कोणासाठी हो? केवळ भक्ताचं मनोरथ पूर्ण करण्यासाठी. तू का म्हणे आले तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावे प्रीत. काल्याचं कीर्तन म्हणजे कसं असते, अभंग बी त्या पद्धतीनं सोडवावा लागतो आणि महत्वाचं चरित्र वर्णन करावं लागतं. त्याच्यामुळे ती सांगड बांधवाला ते सगळे चरण सोडवणं एवढ्या वेळेस. शांत बसा, फक्त 5 मिनिट शांत बसा. यथामती यथावकाश सद्गुरुनाथांनी पंढरीश पांडुरंग परमात्म्याने जशी कृपा दृष्टी केली त्या पद्धतीने अभंगाचा भाव सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या काल्याच्या कीर्तन सभेसाठी उपस्थित सर्व भातंब्रा नगरीतील आयोजक नियोजक सगळे भजनी मंडळ आणि ज्यांच्यामुळं येण्याचा योग आला, आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे हरिभक्तीपरायण आता डबल पदवी आहे महाराजांना, भातंब्र्याचे जावई बी आणि इथले व्यासपीठ अधिकारी बी. एक आहे स्तुती म्हणून नाही, वारकरी आणि साधक जीवन करण्याच्या करता आपल्या भागातलं रत्न आमच्या हरिभक्तीपरायण विशाल महाराज, आमच्या हरिभक्तीपरायण विशाल महाराज
त्यांच्या वाजवण्यामध्ये साक्षात सरस्वती मातेचा वास आहे ना. जेवढे जेवढे धन्यवाद. महाराजांनी जोरदार टाळ्या वाजवा. अशोक महाराज गोड गोड महाराजांनी साथ केली. गोड आवाजाची महाराजांना साथ आहे. महाराजांना देवे तेवढे धन्यवाद. माणिक महाराज पाटील कुठले तेच आमचे महाराज व्यासपीठ अधिकारी महाराज सुद्धा अत्यंत प्रेमानं उपस्थित. महाराजांना केरूरचे आमचे बाळू दादा सिस्टीम गोड एकदा टाळ्या वाजवावर बाळू. प्रदीप पवार, प्रदीप महाराज पवार अनुभव सेवा, बीर भालकी पालखीचीच आहेत. आणि तुम्ही कुठलं म्हणत? हा परत आणि माझी कीर्तन रूपी सेवा ज्यांच्यामुळे येण्याचा योग आहे बिरी भालकी. बिरीला पण कीर्तन सेवा किती तारीख आहे तेव्हा? 7 तारखेला 7 जून ला रात्री 9 सेवा ज्यांच्यामुळे मिळाली. आमचे प्रदीप महाराज पवार त्यांना धन्यवाद. ही म्हणजे कोणाचे? धनाजी जाधव, धनाजी महाराज जाधव. आपल्या युट्यूबचं नाव काय? माऊली माऊली गायत्री युट्यूब चॅनल आणि मनोभावे सेवा युट्यूब चॅनल. ह्या दोघाला बी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटी वाजवा. या दोघाला पण धन्यवाद. सगळे गोड नियोजक आहेत. सप्ताहाचे आयोजक नियोजक सर्वांचं विशेष प्रेम आहे. जमलेल्या सगळ्या माझ्या माय मावल्या जवळपास 2.5 तास कोण उठलो नाही, कोण बसलो नाही, कोण बोललो नाही, कोण हल्लो नाही, कोण नीट बसलो नाही. सर्वांना नाव राहिले. तुमच्या फायद्याचे झाले तर माझ्या फायद्याचे राहिले. ज्यांचं कीर्तनाचं ज्याने मला नारळ देणारे ज्यांच्या मी वटीत आहे. यजमान कोण आहेत? काशीनाथराव आत्माबादे अहमदाबादे. हा विठ्ठलराव अहमदाबादे.